महाराष्ट्राच्या मातीला छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य इतिहास लाभला आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ युद्धभूमीवर जाऊन युद्धच लढले नाही, तर राजनीती, रणनीती, अर्थशास्त्र यासारख्या विविध आघाड्यांवर छत्रपती शिवरायांनी चांगले यश मिळवलं, त्यामध्ये ते मातब्बर होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये व्यवहारासाठी जी नाणी वापरण्यात यायची ती नाणी म्हणजे शिवराई आणि सुवर्ण होन। तर या दोन्ही नाण्यांचं महत्त्व सांगण्यासाठी आपल्यासोबत इतिहास अभ्यासक रामभाऊ लांडे आहेत। जालना शहरातील JES महाविद्यालयामध्ये जो महासांस्कृतिक महोत्सव भरलेला आहे त्या ठिकाणी त्यांनी दुर्मिळ नाण्यांचं चित्र प्रदर्शन भरवलं आहे। त्यामध्ये शिवराई आणि सुवर्ण होन हे दोन्ही नाणी उपलब्ध झालेली आहेत, त्यांच्या प्रतिकृती आहेत। आपल्यासोबत रामभाऊ लांडे आहेत प्रत्यक्ष। छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1664 रोजी रायगडावर संपन्न झाला। या राज्याभिषेकाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांची सोन्याची तुला करण्यात आली। सोन्यांच्या मोहरा एका पारड्यामध्ये ठेवण्यात आल्या होत्या। त्याच्यामध्ये ज्या सोन्याच्या मुद्रा ठेवण्यात आल्या होत्या त्याला सुवर्ण होन म्हणतात। त्यावेळी त्या सुवर्ण होनाची किंमत 3.5 रुपये होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकासाठी आलेल्या गागाभट्टांना 7,000 सोन्याच्या मुद्रा अर्थात सुवर्ण होन त्या ठिकाणी त्यांना दिले होते आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या इतर ब्राह्मणांना आणि अतिथींना त्यांनी जवळपास 9,000 होन वितरित केले होते, अशी नोंद ऐतिहासिक साधनातून मिळते। हे सुवर्ण होन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या नावानं सुरू केलं, त्यावर छत्रपती आणि राजा असं दोन्ही बाजूनं त्यावर अंकित केलेलं आहे। याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी दैनंदिन व्यवहारासाठी शिवराई हे नाणं प्रचलित केलं। त्या शिवराईचे अनेक प्रकार आहेत। रायगडी शिवराई ही सगळ्यात महत्त्वाची शिवराई आहे, जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तयार करण्यात आली होती। शिवाजी महाराजांच्या काळातली ही 2 नाणी जगभर प्रसिद्ध असून सुवर्ण होन 3 ग्रॅमच्या जवळपास वजनाचा आहे। हे दुर्मिळ झालेले आहे, भारतात केवळ 4-5 लोकांकडेच पाहायला मिळतं। सरकारी शासनाच्या संग्रहालयामध्ये आहे आणि एक आत्ता 2021 मध्ये रायगडावर तेथील अवकीरकरांनी हे भेट म्हणून छत्रपती संभाजीराजांना ते सुवर्ण होन सुपूर्द केलेलं आहे। तर ह्या अशा सुवर्ण होनाला पाहण्यासाठी 2 दिवसामध्ये जवळपास 3,000 लोकांनी इथं या प्रदर्शनामध्ये भेट दिली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची माहिती या छायाचित्राद्वारे आम्ही देतो। तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व काय होतं किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व ऐतिहासिक साधनामध्ये कशा पद्धतीने आलं त्याचे पोस्टर्स देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। तर इतिहासप्रेमी नागरिकांना आणि या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना माहिती देण्याचं काम करतो, पण यामध्ये सगळ्यात प्रमुख आकर्षण हे सुवर्ण होऊन राहिलेलं। तर मंडळी, हे होते इतिहास अभ्यासक रामभाऊ लांडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये वापरण्यात येणारे जे सुवर्ण होन आहे आणि शिवराई या 2 चलनी नाण्यांविषयी आपल्याला अतिशय सविस्तर अशी माहिती दिलेली आहे। नारायण काळे, न्यूज 18 मराठी, जालना।